परंतु नंदू, गोपी आणि मालू कुठे आहे? हो, कदाचित मेघनाथ आणि त्यांच्या लोकांना माहिती पडलं असेल की आपण येणार आहोत. भीम, आपण त्यांना आजूबाजूला शोधायला हवं. हो गुरुजी, शोधूया. आतमध्ये शोधा, कदाचित भेटतील. शोधा. सगळ्या जागी व्यवस्थित बघा. बाबा, बाबा या आपण बाहेर शोधूया. भीम, इथे तर कोणीच दिसत नाहीये. होऊ शकते कदाचित त्यांना दुसरीकडे नेलं असेल. ते लोक इथून पळू पण शकतात. चला त्यांना शोधूया. हो हो, चला. चल बाळा, चल चल, लवकर चल. असा विचार केला होता की या तिघांना मुंबईच्या बाहेर पाठवेन, पण आता नाही. आता या तिघांना इथेच जाळून मारायचे. हा, जा लवकर तेल घेऊन ये. जा 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 बाळा, लवकर कर बाळा. मालू, नंदू काका. नंदू काका, मालू, नंदू, नंदू काका. आण बाळा माची सांड. काय झालं पोरा, थांबलास का? बाबा, मला असं वाटतंय की ते तिघे तिथेच आहेत. आताच तर आपण तिथून बघून आलो, कोणीच नाहीये तिथे. हो मला माहितीये साहेब, पण एकदा जाऊन बघूया ना. विश्वास ठेवा माझ्यावर. या ना माझ्यासोबत, या ना गुरुजी. भीमरावला मोठी काळजी असते ना त्याच्या जातीच्या लोकांची. आज त्याच्या जातीचे हे 3 लोक इथेच जिवंत जळून मरणार. संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवेल भीमराव या दुःखाला. लवकर चला. चला चला चला, लवकर पळा पळा पळा. बाबा इथेच असतील. नंदू, मालू,
गोपी, मालू, भीमपोरा, हे तिघे जिवंत आहेत. आपण यांना चाळीत घेऊन जाऊया. हो बाबा, पोलीस साहेब, यांना चाळीत घेऊन जायला आमची मदत करा. काय? आम्ही तुम्हाला मदत कशी करू शकतो? म्हणजे तुम्ही पोलीस प्रशासन आहात, तुम्ही मदत नाही करणार तर कोण करणार? अरे तुम्हाला समजत नाहीये का? या तिघांना उचलून घेऊन जायचं म्हटलं तर कुणाला तरी चारपाई आणावी लागेल आणि या लोकांना उचलून त्यावर ठेवावं लागेल. आणि आम्ही वरच्या जातीचे लोक खालच्या जातीच्या लोकांना स्पर्शही करू शकत नाही. पोलीस साहेब, हे कोणी दुसरं बोललं असतं तर मी समजलो असतो. तुम्ही पोलीस प्रशासनात असून देखील हे काय बोलताय? आम्ही असं बोलू शकतो भीमराव, कारण या तिघांना मदत करून आम्ही इथला भाग खराब नाही करू शकत. शांतता राखण्याचे कामही प्रशासनाचेच असते. परंतु साहेब, या तिघांच्या चाळीत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. गुरुजी राहू द्या, यांच्याशी वाद घालून काही फायदा होणार नाही. बाबा, मी चाळीत जाऊन आपल्या लोकांना बोलावून आणतो, मग आपण ह्यांना इथून घेऊन जाऊ. जा पोरा, लवकर जा. बाबा, मला वाटते काही दिवसासाठी आपण भीम आणि चाळीतल्या लोकांपासून लांब राहूया. बरोबर बोलताय दादा. आता फक्त आपण आपले आपले काम करूया. बाबा, 2-4 दिवसासाठी सोडून देऊया त्या चाळवाल्यांना. हीच चुकी नरोत्तम जोशी आणि प्रचंड देव पण करत होते. बाळा, आपण तोवर थांबायचं नाहीये जोपर्यंत की शत्रूचा नायनाट होऊन जात नाही. मेघनाथजी, जंगलात एका ठिकाणी तस्करीचं काही सामान मिळालंय, तर त्याबद्दलच काही विचारपूस करायची आहे. नाही मेघनाथजी, आम्ही आरोप नाही करत आहोत. काय आहे की 4-6 पोलिसांच्या समोर सामान पकडलं गेलंय, तर रिपोर्ट तर बनवावाच लागेल. यासाठी तपास करणं गरजेचं आहे. आते थांब. चप्पल तिथेच बाहेरच काढा. आमच्या घराची चौकट तुमच्या कायद्याच्या हिशोबाने खूप खूप मोठी आहे. माफ करा, विसरलो होतो. नमस्कार. फक्त हेच जाणून घ्यायचं होतं की लवकर लवकर चला. मेघनाथजी, भीमरावने त्या तिघांनाही वाचवलेलं आहे. आता तर ते तिघे बेशुद्ध आहेत, पण शुद्धीवर तर येतीलच ना. आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यापैकी कोणी तुमच्या विरोधात जबाब दिला तर मग तुम्हाला माहितीच आहे भीमराव काय करू शकतो. बस, आता तुम्हीच सांगा फौजदार, आम्हाला काय केले पाहिजे? या डॉक्टर साहेब, हे बघा.
अरे नंदू आलाय. काय झालं याला? पण हे उभं तर कुठं सगळं? डॉक्टर साहेब उपचार करत आहेत. सध्या तर हे तिघे बेशुद्ध आहेत. अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय? दुकान सोडून आलात? जा दुकानात. आमच्या नंदूला काहीतरी झालंय. नंदू बेशुद्ध आहे. काय? नंदू सापडला? कुठे सापडला नंदू? आम्ही तर याला पकडायला माणसंही पाठवली होती, पण माहित नाही कुठं पळून गेला होता ते. खोटं बोलू नका तुम्ही. या सगळ्यांची जी अवस्था झालीये ती तुमच्यामुळे झालीये. म्हणायला तर तू काही म्हणशील भीमराव. काहीही नाही म्हणत मी. फक्त या तिघांना शुद्धीवर येऊ द्या. मग जे जे यांचे आरोप आहेत प्रत्येकाला शिक्षा दिल्याशिवाय मी सोडणार नाही. तू शिक्षा देणार? ते एकटेच का? आम्ही समधे मिळून देणार. जर तुमच्या दुकानात काम करणारे लोक आहेत तिथं तर तुम्हाला शिक्षा देणारे याच चाळीत आहेत. बघूयात. ये बघताय काय? चला कामाला. थोड्या वेळातच हे शुद्धीवर येतील. आणि होय, या तिघांना एक एक ग्लास पाण्यात हे औषध घालून प्यायला द्या. धन्यवाद डॉक्टर साहेब. या डॉक्टर साहेब. भीम, मी डॉक्टर साहेबांना सोडून येतो. मालोजी कसा होता आणि कसा झाला? कशी अवस्था बनवून ठेवली आपली. मालू, इतक्या वर्षामध्ये किती वेळा आठवण काढली तुझी. असा एकही दिवस गेला नसेल ज्या दिवशी मी तुझी आठवण काढली नाही. आणि प्रत्येक दिवशी ह्याच आशेवर होतो की एक ना एक दिवस तू परत येशील आणि आपण खूप काही बोलायचंय. आणि मी विचारणार तुला, आम्हा सर्वांना सोडून तू असं पळून का गेलास? पण तू आलाच नाहीस. आणि आज जेव्हा इतक्या वर्षानंतर परत आलायस तर काही बोलतच नाहीयेस. बोल ना मालू. ही अशी अवस्था का झालीये तुझी? ते परत तर आले आहेत ना, समजा ठीक होईल. आता तुम्ही इतकी वर्ष वाट पाहिली आहे तर थोडी आणखी बघा, येतील शुद्धीवर. गुरुजी. नमस्कार. सत्य बोलतात लोक. गुरुजीच तर मार्ग दाखवत असतात. तर बघा ना, तुम्ही त्या भीमरावला मार्ग दाखवलात आणि त्या रस्त्यावरून चालत तो आमच्या जंगलाच्या त्या गोडाऊन पर्यंत जाऊन पोहोचला. अद्भुत, अद्भुत आहात तुम्ही. गुरु असावा तर तुमच्यासारखा. कामाचं बोला आधी मेघनाथजी.
मी इतका तर असमजूतदार नाहीये की मला हे समजणार नाही की विना कोणत्याही कामाच्या तर तुम्ही आमचा मार्ग रोखून इथे उभे राहिले नाहीयेत. म्हणूनच कामाचं काय ते बोला. सेवा गुरुजी. मी विचार केला की भक्तिभावाने थोडी सेवा मी पण करावी तुमची. हे बघा गुरुजी, मला माहिती आहे की भीमरावच्या मजबूतीचे जितकेही स्तंभ आहेत त्यातील एक मजबूत स्तंभ तुम्हीही आहात. बस फक्त एवढेच विनम्र निवेदन आहे तुम्हाला की तुम्ही माझी साथ द्यावी. भीम पासून थोडेसे लांब राहा. काय आहे ना गुरुजी, तुम्ही भीमराव पासून जितके लांब राहाल तो तेवढाच कमजोर होत जाईल. त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला मजबूत करू, अफाट धन देऊ. काय धन देणार तुम्ही मेघनाथजी? भीम सारखा शिष्य मिळून मी असा या जगातील खूप धनवान गुरु आहे. मग आणखी धनाची लालसा नाहीये मला. आणि राहिला प्रश्न भीमची साथ सोडण्याची, तर भीम समाज, विचार आणि भविष्य बदलत आहे. आणि जर बदलावाची साथ गुरु नाही देणार तर त्या गुरुचा काय उपयोग? माफ करा मेघनाथजी, मी तुमची काहीच मदत नाही करू शकणार. विचार करा गुरुजी, मला नकार देणे महागात पडू शकतं. निघतो मी मेघनाथजी. बहुतेक या तिघांना शुद्ध आलीये. मालू उठ. रमा, लवकरात लवकर यांना औषध दे. उठा उठा. हळूहळू हळूहळू. कुठं आलोय म्या? आपल्या चाळीत परत आला आहेस मालोजी. तुम्ही तिघेही बेशुद्ध होतात तर आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. म्या बोललो होतो भीमरावच आम्हाला वाचवू शकतो आणि भीमरावनंच आम्हाला वाचवलं. मालू, हे घे औषध पी. लवकरात लवकर बरा होशील. घे हे पी. मला नग तुमचं औषध. मला नाही राहायचं इथं. मला परत जायचं आहे. मला जाऊ मालू दे. थांब. कुठेही जाणार नाहीस तू. हे तुझंच घर आहे. तुझी माणसं आहे, तुझी चाळ आहे ही. मालोजी, हे सगळेजण तुझेच आहेत आणि तुझ्याशिवाय माझं दुसरं आहे तरी कोण? नाही, मला नाही राहायचं. मी जातो. मालू, मालू ऐक माझं. हे बघ, तू कुठेही जाणार नाहीयेस. कुठेही जाणार नाहीस आम्हाला सोडून. चल ये मालोजी, माझ्यासोबत ये. ये